अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 10 डिसेंबर रोजी अकोला, अमरावती, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासींचा भव्य महामेळावा पार पडलाय। आदिवासी समाजातील महिला व पुरुष सदस्य पदाधिकाऱ्यांनी शेकडोंच्या संख्येने या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली। यावेळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, तट्ट्याबिल मामा यांच्या प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। या प्रसंगी आपल्या प्रास्ताविक भाषणातून विजयसिंग सोळंके यांनी खोट्या पुराव्याच्या आधारे बोगस अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्यासह त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी सकल समाजाच्या वतीने शासनाकडे केली आहे। अलीकडच्या काळात आदिवासी समाजावर होणारे आक्रमण, स्त्रियांवर होणारे अत्याचार, आदिवासी कर्मचाऱ्यांच्या विरोधात होणारे अत्याचार व इतर समस्या तसेच आदिवासी समाजासाठी भविष्य सुधारण्यासाठी विकास व एकतेचे महत्त्व या विषयावर या मेळाव्यामध्ये सविस्तर चर्चा झाली। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजूभाऊ तोडसा यांच्या हस्ते पार पडले। तर मेळाव्यासाठी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती विजयसिंग सोळंके, जानकीराम डाकोरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता पवन बेलसरे, अकोट ग्रामीण। आज अकोट येथे आदिवासी सकल मेळावा होता आणि त्याच्यात खास करून आदिवासी मेळाव्यामध्ये जे बोगस आदिवासी, जे आदिवासी समाजावर बोगस आदिवासी जे नोकऱ्या करतात त्यांना ताबडतोब काढण्यासाठी किंवा ज्या आदिवासी समाजाला या समाजावर अन्याय अत्याचार करणारे जे लोक असेल त्यांच्यावर विविध चर्चा केली। आणि जो खास करून कोळी समाज आणि धनगर समाजाला आदिवासींचे दाखले किंवा आदिवासींना आदिवासीमध्ये घेऊ, त्यांना आम्ही आहे तोपर्यंत कोणालाही मध्ये येऊ देणार नाही, याच्यासाठी हा खास मेळावा होता। कारण तुम्ही 2 मिनिट मी विजयसिंग शंकरसिंग सोळंके, माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद अकोला। आज या ठिकाणी सकल आदिवासी समाजातर्फे जे मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं आहे, त्यामागचा उद्देश असा आहे की जे खोटे सर्टिफिकेट बोगस आदिवासींना देण्यात येत आहेत त्यामध्ये आमच्या आदिवासींवर अन्याय होत आहे। हे राज्य शासनाला माहीत असतानासुद्धा अशा प्रकारचे स्थानिक आमदार बोगस लोकांना सर्टिफिकेट मिळवून देण्याकरता जे पत्र देत आहेत, त्या पत्राच्या माध्यमातून बोगस सर्टिफिकेट मिळवणे आणि जातीय तेढ निर्माण करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे त्याच्यामध्ये। परंतु असा अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही। 47 जाती आदिवासीमध्ये असताना आतापर्यंत त्यांचाच तो विकास झालेला नाही आणि आता तुम्ही त्याच्यामध्ये इतर जाती त्याच्यात समाविष्ट करून आमचा विकास शेकडो दूर गमावायचा आहे का? आता आम्ही गप्प बसणार नाही। त्याकरता आजचा हा जो मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम 4 जिल्ह्यातून पक्षाचे आमच्या समाजातील आदिवासींचे कार्यकर्ते, मेन आयोजक या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत। त्यांनी एक संघटन म्हणून जो अन्याय आपल्यावर होत आहे त्याला रोखण्यासाठी एक या ठिकाणी ठाम मत हे केलेलं आहे आणि आम्ही हा असा अन्याय कधी सहन करून घेणार नाही। आमचं मत असं आहे की आज आम्ही शांततेनं, शांत स्वभावाने, आदिवासी हा प्रामाणिक आहे आणि त्या प्रामाणिकपणाचा फायदा घेऊन तुम्ही आमच्यावर असा अन्याय जर करत असाल तर माझं मत हे आहे की तुम्ही SCकडे का बोट दाखवत ना? त्यामध्ये 27 जाती आहेत, तुम्ही इतर जाती त्यामध्ये का समाविष्ट करत ना? त्याकडे तुमची हिंमत होत नाही, ते रस्त्यावर उतरतात, तोडफोड करतात, तिथं तुमची हिंमत चालत नाही, तिथं कोणा आमदाराचा किंवा राज्य शासनाचा आवाज उठत नाही आणि आम्ही फक्त गप्प बसतो म्हणून तुम्ही आमच्या इथं घालायचंच काम करता, उलट त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम करता। हे कितपत सत्य आहे? आणि जे अधिकारी टेबलवर बसलेले आहेत त्यांना बाबासाहेबाच्या राज्यघटनाची पुरी जाणीव आहे आणि या आदिवासीमध्ये डॉक्टर फरेरा, डॉक्टर सुधीर जोशी यांनी समितीसमोर अहवाल ठेवलेला आहे की ह्या जाती आदिवासीमध्ये समाविष्ट होत नाहीत, असं संसदमध्ये हा ठराव मान्य झालेला आहे।
आणि असं असताना यामध्ये संसदेने हे निकष लावलेले आहेत, घटनेमध्ये ग्रह धरलेला आहे की हे अधिकार फक्त संसदेला राहतील, इतर राष्ट्रपतीला सुद्धा नाही आहेत.